माझ्यासोबत जो चेहरा उभा आहे, हरिभक्त परायण शिवलीला पाटील. महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायातला किंबहुना कोणताही माणूस या व्यक्तिमत्वाने ओळखत नाही, असा पुऱ्या महाराष्ट्रात चेहरा आणि आज त्या खास गावरान 90 सोबत कनेक्ट झाल्यात. माऊली जय हरी. सर्वात पहिले एक गोष्ट सांगा की कीर्तन क्षेत्राचा विचार जर केला तर बुवाचं क्षेत्र त्या ब्रह्मस्थळावर उभं राहिलं की आतापर्यंत आम्ही माणसं कीर्तनकार पाहिले, पण एक कुमारिका कीर्तनकार म्हणून कसा प्रवासही सुरुवात झाली. अ, प्रथम तर वारकरी संप्रदायामध्ये जसे पुरुष संत आहेत तसं जनाई, मुक्ताई, सखुबाई, बहिणाबाई, त्यानंतर कान्होपात्रा या सगळ्यांच्या माध्यमातून यांचाच पुढे वारसा चालवत. यारे यारे लहान थोन याती भलत्या नारी नर असा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की आमची मुलगी कीर्तनकार असावी, तिने सामर्थ्याने वारकरी संप्रदाय पुढे चालवावा आणि त्याच सामर्थ्याला टिकवत आपण कोण आहे याच्यापेक्षा आपण काय करतोय हे फार महत्वाचं आहे. कीर्तन करणारा मुलगा आहे की मुलगी याच्यापेक्षा कीर्तन कुठल्या सामर्थ्याने करतीये हे फार महत्वाचं आहे. आणि तेवढाच हेतू डोळ्यात ठेवून कीर्तनाची परंपरा चालू आहे. मुळात आणखीन एक गोष्ट असं आहे की एक काळ असा होता की आजपासून 15-20 वर्ष आधी सोशल मीडियाचा आपण सदुपयोग म्हणू. सोशल मीडियाच्या सदुपयोगातून सध्या कीर्तनकार मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहेत. एका काळात असं होतं कीर्तन धीरगंभीर होतं, पण आता काही काळापासून म्हणजे भरपूर काही जण आहेत की थोडस विनोदी भाषेत कीर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत म्हणजे पोहोचत आहेत. हा कीर्तनानं स्वतः केलेला बदलच म्हणावा का भगवंता कृपेनं. कीर्तन कीर्तन कसं असतं ना, कीर्तनकारामुळे कीर्तन मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो. आणि कीर्तनाची भाषा म्हणाल तर ते एक लोकांना पटावं. कारण आजकाल पूर्ण अध्यात्म सांगत गेलं की लोकांना झोपा लागतात, लोक शाश्वत ऐकत नाहीत. थोडी थोडी आवड लागत गेली की पुढे ते सामर्थ्याने कितीही आध्यात्मिक कीर्तन पचवू शकतात. म्हणून विनोदाची दिलेली एक झालर आहे आणि त्याच्यामुळेच कीर्तनात थोडाफार विनोद आणि पूर्ण संप्रदायाचा गाभा पुढे सांगण्याचा प्रयत्न आहे. आपल्या कोणत्याही कीर्तनात जर आपण गेलं की रामकृष्ण हरी असा जयघोषाने आपल्या कीर्तनाची काही सुरुवात होते. 2 दिवसाच्या आधी प्रभू रामचंद्र त्याच्या मूलस्थानी आलेले आहेत, एक कीर्तनकार म्हणून आणि एक रामभक्त म्हणून, हरिभक्त म्हणून. एक काय नेमकं सनातनी म्हणून तुमच्या मनात काय आलं बा, नेमकं काय कोणता दिवस आपल्याला पाहायला भेटला. जीवनातला सगळ्यातला सुवर्ण क्षण आहे, अविस्मरणीय क्षण आहे, जिथे आम्ही सामर्थ्याने आमच्या रामाचं वर्णन करतो, कृष्णाचं वर्णन करतो. खऱ्या अर्थाने सांगतानाही तेव्हा असं वाटायचं की आपण एवढ्या शाश्वत अक्षय कायम आम्ही हे सांगितलं की रामाचा अयोध्येमध्ये जन्म आहे, रामाचा अयोध्येमध्ये जन्म आहे. पण आम्ही तिथे गेलो तर कधी मंदिराचं दर्शन होत नव्हतं. आता आम्ही सामर्थ्याने सांगतो की अयोध्येमध्ये ते मंदिर आहे जिथे आमच्या रामाचा जन्म झालाय आणि त्या मंदिराचं दर्शन घ्यायचं, मूर्तिमंत दर्शन घ्यायचं सामर्थ्य भाग्य आम्हाला या पिढीला मिळतंय. एक फार अविस्मरणीय आणि आनंदाचा क्षण आहे. ते शब्दात वर्णन करू शकत नाहीये. अक्षरशः प्रत्येक कीर्तनकाराच्या संप्रदायाच्या वारकऱ्याच्या डोळ्यातनं पाणी यावं असा क्षण आहे. काल आम्ही जेव्हा या अचलपूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेच्या माध्यमातून असतपूर येतोय आमच्या पुरुषोत्तमदादा काळे यांच्या नियोजनातून फार भव्य दिवस कीर्तन सोहळा केला. अगदी त्याच निमित्ताने मी स्वतः अभंग घेतला. झाले रामराज्य काय उण्या आमासे धरणी दरी पिके गायी ओळीला म्हशी. जिथं रामाचं राज्य आलंय आणि त्या निमित्ताने कीर्तन सोहळे गावोगावी, त्या निमित्ताने राजकारण पक्ष ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सर्व धर्म एकत्रित येऊन आमच्या असतपूरमध्ये भव्य दिव्य समाजामध्ये तेवढ्याच मोठ्या नियोजनामध्ये आमच्या पुरुषोत्तमदादाच्या माध्यमातून कीर्तन सोहळा उभा राहिला. फार कौतुक वाटतं या गोष्टीचं की प्रत्येकाला त्या गोष्टीची जाणीव आहे. आणि इतका रामाचा जयघोष म्हणजे बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात तो आनंद, ती उत्स्फूर्तता, म्हणजे ते भाग्य. आम्ही इतकी भाग्यवान पिढी आहेत. मी कालच म्हटलं की आम्ही ती भाग्यवान पिढी आहेत जी आमच्या पुढच्या पिढीला सामर्थ्याने सांगू की तो अयोध्येचा सोहळा आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला. ती भाग्यवान पिढी आम्ही आहेत जी आता अकाल अकाल म्हणजे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सोहळा आम्ही पुढच्या पिढीला आम्ही सांगू शकू इतकं सामर्थ्य आमच्यात आहे. काल तेवढ्याच आनंदाने कीर्तन सोहळा आणि मला वाटतं अमरावतीकरांसाठी हा एक आदर्श आहे की कालचा जो कीर्तन सोहळा झाला माझा त्या निमित्तानेच मला तुमच्या भागात येण्याचा योग आला. कालचा जो कीर्तन सोहळा झाला पक्ष राजकारण हे सगळं सोडून आमच्या पुरुषोत्तमदादांनी स्वतः सामर्थ्याने ते उभा केलं. आणि तुम्हाला जर बघायला भेटलं तर तेवढंच भव्य नियोजन होतं. आता आम्हाला अयोध्येला जाता आलं नाहीये कारण सेवा चालू आहे. या खेडेगावातल्या माणसांना काल असतपूरमध्ये
या लोकांना अयोध्येला जाता आलं नाहीये, पण त्यांच्यासाठी अयोध्या उभा करायचं काम ही मंडळी करतात, ही माणसं करतात. आणि तेव्हा सामर्थ्याने आम्ही त्यांना सांगितलं की बाबा, रामाकडे जाता नाही आलं तरी हरकत नाहीये, राम आपल्याकडे यायचं सामर्थ्य आहे. मग हे सांगता कधी आलंय की जेव्हा ते उभा राहिलाय, ती मूर्ती अक्षरशः काल 2.5-3 तास फक्त आणि फक्त रामाचंच वर्णन त्या कीर्तनामध्ये आहे. आणि इतकी थंडी होती, तुमच्या भागामध्ये थंडी आहे, आणि इतकी थंडी असताना सुद्धा माय माऊल्या, बारकी बारकी लेकरं, भरपूर तरुण मंडळ, वयोवृद्ध माणसं, म्हणजे तुम्हाला एकही त्यामध्ये भेटणार नाही की त्यांनी कीर्तन ऐकलं नाही. आणि आणि इतकं सुंदर नियोजन तुमच्या सगळ्या भागाने केलं होतं, कौतुक वाटलं. आणि तो रामाचा आनंद आम्ही काल खऱ्या अर्थाने घेतला. तो आनंद व्यक्त करतो की आम्हाला रामाविषयी किती आत्मीयता, कारण काही गोष्टी शब्दात मांडता येत नाही. एखादी लेक जर सासरून माहेराला आली तर तिला आईचं प्रेम, बापाचं प्रेम तर शब्दात नाही मांडता येत. ती अशी आईला मिठी मारते, बापाला मिठी मारते आणि सांगते की जे माहेर आहे ते माहेरच आहे. मग शेवटी अयोध्या हे माहेर आहे. आणि सासर सोडून जेव्हा माय लेक माहेरात येते, तेव्हा जे त्याचं कौतुक असतं ना, ते कौतुक प्रत्येक सनातनी माणसाच्या चेहऱ्यावर दिसतंय. आणि तेच चेहऱ्यावरचा आनंद बोलून जातोय की आमच्यासाठी हा सुवर्ण क्षण आहे की आम्ही सामर्थ्याने रामाचं नाम घेत होतो, आता सामर्थ्याने रामाचा आनंद त्याच्या दारात जाऊन साजरा करू शकतोय. कारण आपल्या संप्रदायामध्ये एक महाराज वर्णन करतात, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. पण ती सांगायची जागाच नव्हती ना. जायचंय पण कुठे, देवाच्या गावाला कुठे बसायचं, देवाच्या दारात बसायला देवाला दार तरी पाहिजे, देवाच्या ठिकाणी बसायला देवाचं ठिकाण तरी पाहिजे. आता आम्हाला आमची सुख दुःख सांगायला देवाचं दार झालं, देवाचं ठिकाण झालं. आणि राजवाड्यासारखं ते मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक सांप्रदायिक माणसाच्या डोळ्यात आनंदाने साठावा, मन भरून यावं, म्हणजे ऊर दाटून यावा, कौतुक करावं तेवढं कमी आहे. हा प्रत्येकासाठी, प्रत्येक वारकरी संप्रदाय म्हणूनच नाही, प्रत्येक जाती धर्म पंथ कुळ गोत्र या प्रत्येक अखिल भारतीयासाठी हा आनंदाचा क्षण. एवढा मोठा प्रभू रामचंद्राचं अयोध्या नगरीत आगमन झालं, पण काही उकीर काढणारे लोक असतात, ते असतात तांदूळात जसे खडे असतात. भारतातही काही ठिकाणी त्याचा विरोध दर्शवला गेला. प्रभू रामचंद्राचे ज्या ठिकाणी कार्यक्रम झाले त्या ठिकाणी दगडफेक झाला, गाळ्या फेकल्या. म्हणजे मीरा रोडला काल मुंबईत एक करण्यात आली आहे. असे जे धर्मद्वेष्टी लोक आहेत, यांना आपल्या वारकरी संप्रदायाच्या शब्दात काहीतरी सांगा. याला महाराज म्हणतात, भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळ्यांच्या माती हाणू काठी. म्हणजे जोपर्यंत संप्रदायात नम्रता आहे, कुठलेही संत म्हणले गरीब राहा, गरिबीत राहा असं नाही, गरीब राहा म्हणजे नम्र राहा. पण जोपर्यंत आपल्या धर्मावर येत नाही तोपर्यंत नम्र राहा. जोपर्यंत आपल्या देवांवर येत नाही, धर्म म्हणजे एक वैशिष्ट्य धर्म नाही, हिंदू धर्म, हिंदुस्थान, इथे प्रत्येक व्यक्ती भारतीय जो आहे, जो मातीसाठी लढतोय तो हिंदू आहे. मग इथे धर्म जात पंथ या कुठल्याच गोष्टीचा भेदभाव न करता, जसं माझ्या शिवरायांनी अखल हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, या स्वराज्याचा पाया आहे आम्ही. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मी एवढंच सांगेल, जोपर्यंत आमच्याशी प्रेमाने वागाल, आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू. पण जर आमच्या नादी लागले तर झेंडाखाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवायला फार वेळ लागत नाही. पण नम्रता शिकवली आहे म्हणून नम्रतेनं राहतोय, याचा अर्थ आम्ही नम्रता सोडू शकत नाही असं नाही. आणि काल आज आणि उद्या तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की शस्त्रापेक्षा शास्त्र कधीही गांभीर्यानंच ताकद देतं, आणि शास्त्राने जग जिंकता येतं ही सुरुवात आहे. आता नेमका एक प्रश्न आहे माझा, की आज जर इंस्टाग्राम फेसबुक किंवा सोशल मीडिया कोणतेही उघडलं, चांगल्या चांगल्या घरच्या बाया चांगल्या दिसतात, एकदम ते चित्र विचित्र चाळे करून प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा दुरुपयोग करत आहेत. एका सदुपयोगातून कीर्तनकार प्रसिद्ध झाले, पण एक दुरुपयोग करून स्वतःचं अंग प्रदर्शन करत आहेत. थोडस त्याला एखादा कीर्तनी बोध सांगावा. काय प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार करावा. जर नाही सोशल मीडिया वापरा, आपल्या आयुष्यातल्या सुखाच्या गोष्टी जगाला सांगा. आपल्या घरात एखादी पूजा झाली आहे, जगासमोर मांडा. आपल्या घरात एखादा सण सामर्थ्याने साजरा करतोय आपण, तो धर्म आहे आपला, ती पिढी आपली. आता मकर संक्रांत झाली, दिवाळी झाली, दिवाळीतलं लक्ष्मीपूजन असेल, संक्रांतीतलं बाल विठ्ठल रुक्माईला लुटणं असेल, हे जगासमोर मांडा. जी आपली संस्कृती आहे ती जगाला सामर्थ्याने दाखवा. येणारी शिवजयंती असेल,
सामर्थ्याने जगाला सांगा की आम्ही शिवजयंती कशी साजरी करतो, आम्ही पोरी जिजाऊ म्हणून कशा सुंदर दिसतो, आम्ही आमच्या नऊवारीत, आमच्या साडीत, आमच्या आमच्या सांस्कृतिक वेशभूषेमध्ये किती गोड दिसतो, आम्ही कपाळाला गंध लावला, आम्ही कपाळाला चंद्रकोर लावली, आम्ही कपाळाला चंदन लावलं तर किती गोड दिसतो, सुंदर दिसतो. हे जगाला दाखवणं गरजेचं आहे. जगाला कळणार नाही त्या गोष्टीशिवाय, पण जगाला ते दाखवायची आपली संस्कृती आहे. जगाला मांडा, सामर्थ्याने मांडा. एक नाही 10 पोस्ट टाका, 10 नाही 100 टाका, 100 नाही 1000 पोस्ट टाका, पण आपल्या धर्माला धरून टाका. एकही पोस्ट दुसऱ्या गोष्टीविषयी नसली पाहिजे, ज्याने लोकांनी आपल्याला म्हणावं की हे आहे का तुमच्याकडे, म्हणजे तुमच्यात हे असं चालतं का. चालायला सगळंच चालतं, कारण तर ही पिढी आहे, काही गोष्टी आपणही स्वीकारल्या पाहिजे. पण काल, आज आणि उद्या जिथे आनंदीबाई जोशी या भारतातली पहिली महिला डॉक्टर आहे, या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या कशा? नवऱ्याचा हट्ट आहे, बाई तो डॉक्टर व्हायचा. तू जर 4 बायकांचा जीव वाचू शकली, तुझ्यासाठी तोच मोठा परमार्थ आहे, तुझ्यासाठी तोच मोठा देव आहे की तू 4 बायकांचा जीव वाचवू शकली. कारण मेल डॉक्टरकडे, पुरुष डॉक्टरकडे बायका एवढ्या कम्फर्टेबल नव्हत्या जुन्या काळात. बाईकडे असेल तर ती बाई सामर्थ्याने सांगू शकेल की माझं हे दुखतंय, मला हे खुपतंय. तेव्हा भारतामध्ये तेवढी फॅसिलिटी नव्हती की मेडिकल एज्युकेशन मिळावं. मग इंग्लंड युनिव्हर्सिटीमध्ये आनंदीबाई शिकायला गेल्या. युनिव्हर्सिटीने सांगितलं, सर आमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन पाहिजे तर आमचा धर्म स्वीकारा, आमची संस्कृती स्वीकारा. म्हणजे ख्रिश्चन धर्म स्वीकारा, गुडघ्यापर्यंत स्कर्ट, त्याच्यावर शर्ट, त्याच्यावर टाय आणि मग कॉलेज. आनंदीबाई म्हणल्या, का रे बाबा, माझ्या नऊवारीत डॉक्टर होत नाही का? तुला होऊन दाखवतंय. शिक्षण जर कपड्यांवर असतं तर कदाचित मी डॉक्टर होणार नाही, पण जर शिक्षण जर कपड्यांवर नसेल तर मी डॉक्टर होऊन दाखवते. फक्त नऊवारी नेसल्यामुळे, खांद्यावर पदर घेतल्यामुळे त्या युनिव्हर्सिटीने बेंचही दिला नाही आनंदीबाईंना. सगळे कॉलेजमधल्या मुली आणि मुलं बेंचवर बसायचे आणि आनंदीबाई फरशीवर बसायच्या. त्यांना नाही अनकम्फर्टेबल वाटलं, नाही ऑकवर्ड वाटलं. त्यांना वाटलं मी माझी संस्कृती सांभाळते, हाच पुढे इतिहास नेणार आहे. मी सामर्थ्याने माझी नऊवारी घालून जर मी शिक्षण घेते तर मला तेच फार मोठं आहे. मला कोणी कुठं बसवलंय हे महत्वाचं नाहीये. मला म्हणजे मी का सांगते, मला कोणी किती लाईक केलंय, लाईक सबस्क्राईब शेअर जे आपण म्हणतो, मला किती लाईक आलेत हे महत्वाचं नाहीये. मी माझं धर्म सांगते, मी माझं सामर्थ्य मांडते, मी माझी नऊवारी जगाला दाखवते, मी माझी साडी जगाला दाखवते, मी माझ्या खांद्यावरचा पदर मी जगाला दाखवते. आनंदीबाईंनी हेच डोक्यात घेतलं. मला लोक किती काही विचित्र पद्धतीने वागवतायत हे मला घेणं देणं नाहीये. मी माझा धर्म पाळते ना, मी समाधानी आहे, मी सॅटिस्फाईड आहे. मग तेव्हा जेव्हा आनंदीबाई डॉक्टर झाल्या त्या खांद्यावर पदर, कपाला कुंकू, गळ्यात डोरला, हातात हिरव्या बांगड्या घालून, नऊवारी नेसून, खाली बूट, त्याच्यावर सॉक्स घालून या जगातील पहिली महिला डॉक्टर झाली आनंदीबाई जोशी. आम्ही त्यांना वेल एज्युकेटेड समजतो. इट इज वेल एज्युकेटेड, कारण त्यांनी धर्म टिकवून, संस्कृती जपून शिक्षण घेतलं. शिक्षणाला कुठल्याच प्रकारच्या वेशभूषेची गरज नसते, ज्ञानाला कुठल्याच प्रकारच्या वेशभूषेची गरज नसते. अगदीच तसं जिथं संस्कृती आम्हाला दर्शवता येते, जिथे आम्हाला आमची नऊवारी, आमचं चंद्रकोर, आमचा धर्म जगाला सांगता येतोय, मांडता येतो, लोकांनाही कळू दे ना आमच्यात काय सौंदर्यता आहे, आम्ही किती. आणि तुम्ही हे सामर्थ्याने बघाल, जेवढा आनंद आपल्या, मी फार स्वतःला भाग्यवान समजते, मी मराठी संस्कृतीत जन्माला आले. जगाची कोपऱ्यातले अट्रॅक्शन येऊ शकतात, म्हणजे अट्रॅक्शन असू शकतं. मला न्यूयॉर्क, स्वित्झर्लंड, दुबई आवडू शकते, पण प्रेम मला मराठीवरच होऊ शकतं. आवडणं वेगळं, प्रेम असणं, स्वाभिमान असणं वेगळं. कारण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलात तरी आषाढीच्या वारीसारखी वारी कोणीच करू शकत नाही. कुठल्याही प्रकारचा त्या वारीला मालक नसताना फक्त विश्वासावर चालते ते. अगदी तसंच जी परंपरा, जी माती, जी आपल्या मातीला लाभलं ना महाराष्ट्राच्या, तर जगाच्या कुठल्याच कोपऱ्यात नाही. काय भाषा गोड आहेत आपल्या, किती प्रकारच्या भाषा, किती प्रकारची माणसं, किती प्रकारच्या लोकांची लाईफस्टाईल आहे, पण तरी पण सगळे एक आहेत ना. मग ही संस्कृती आपण जगाला का दाखवू नये? ही संस्कृती जगासमोर करा ना, वापर करा सोशल मीडियाचा, लाख पद्धतीने करा, पण आपली संस्कृती दाखवायला करा. आपले सण समारंभ, आपली वारी, आपले सण, आपल्या लक्ष्म्या, आपल्या गणपती, आपले शिवजयंत्या, आपल्या महापुरुषांच्या जयंत्या जगाला दाखवण्यासाठी करा ना. आपली संस्कृती दाखवायला करा. मी संस्कृती सोडलीये हे दाखवायला सोशल मीडियाचा वापर कधीही चुकीचा आहे. सोशल मीडियाचा वापर करू नये असं नाही, आपली संस्कृती दाखवायला करावा, एवढंच शिवलीला म्हणून माझं परखड मत आहे. ह्या होत्या महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध कीर्तनकार, हरिभक्त परायण शिवलीला पाटील. ते काय ताई बोलल्या, तुमच्या वाणीत तर बा एकदम सरस्वती माताच आहे. मी ऐकून प्रश्न टाकला की ताईचा प्रश्न एकदम तिकडून उत्तर तयार आहे. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनकार म्हणून असणाऱ्या ताई
आज प्रसिद्ध झाल्यात. अचलपूर तालुक्यातल्या असदपूर या ठिकाणी पुरुषोत्तमराव काळे याच्या माध्यमातून ताईचं शिवकीर्तनाचं आयोजन केलं होतं. तुफान गर्दी होती. मी फोटो पाहिले ताई आणि खूप खूप शुभेच्छा देतो की अशी संस्कृती टिकवणारी व्यक्ती पाहिजे. त्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर ज्या रील्स टाकून अश्लील चाळे करत अंगदर्शन करणाऱ्या महिलेचा तिरस्कार तर मी काही करत नाही, पण ताईने सांगितलं की आपल्या संस्कृत दर्शन कसं करता येईल हे करतात. ताई गावरान 90 तुम्हाला म्हणजे जय हरी म्हणते आणि पुढच्या वेळेस बी आमच्या इथं या एखादा अजून कार्यक्रम चांगला होऊ द्या म्हणजे जेणेकरून की नाही आमच्या लोकांच्या डोसक्यात की जरासा प्रकाश पडेल.